चिरंजीव वरदचा वाढदिवस शाळेला पुस्तकं भेट देऊन केला साजरा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारा चिरंजीव वरद हा श्री प्रीतम उर्फ मपा मुंजाळ यांचा चिरंजीव त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना त्या शाळेला 100 गोष्टीची पुस्तकं भेट म्हणून देण्यात आली। तसेच बेल्लेगावचे उपसरपंच राजू शेठ पिंगट यांनी जिल्हा परिषदेतील सर्व विद्यार्थ्यांना गळ्यातील आयडेंटिटी कार्ड देऊन मराठी शाळेची मुलं हे इंग्रजी शाळेच्या मुलांप्रमाणे दिसली पाहिजे म्हणून सर्व मुलांना आयडेंटिटी कार्ड भेट म्हणून देण्यात आले। या प्रसंगी प्रीतम मुंजाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले। यावेळी वरदच्या शिक्षिका सुवर्णा ललित गाढवे यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। त्याबद्दल शाळा व्यवस्थापन कमिटीच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी बेल्लेगावचे सामाजिक कार्यकर्ते विजय शेठ घोडके, उद्योजक स्वप्नील शेठ मुंजाळ, उद्योजक किशोर शेठ अभंग, व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा सुप्रिया बांगर, उपाध्यक्ष सोहेल बेपारी, सदस्य दादाभाऊ मुलमुले, शेखर पिंगट व वरदचे पिता प्रीतम मुंजाळ, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ बेलकर मॅडम, शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक संतोष डुकरे सर यांनी केले, सूत्रसंचालन विलास पिंगट सर यांनी केले, तर आभार हरिदास घोडे सर यांनी मानले। अशा पद्धतीने चिरंजीव वरद प्रीतम मुंजाळचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेमध्ये साजरा करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, बेल्ला। वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी गोष्टींची पुस्तक वाटप होणार आहे। आपल्याला माहित आहे की आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मिशन बर्थडे नावाचा उपक्रम सुरू आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला ह्या बेल्ले गावातील पालक ग्रामस्थ बर्थडेच्या माध्यमातून अनेक भेटवस्तू शाळेसाठी देतात। काहींनी कॉम्प्युटर दिलाय, आपण म्हणत ती वस्तू, काहींनी घड्याळ दिले, काहींनी फॅन दिले आणि आज एक आपल्या सर्वांचा उपयोगी असणारी वस्तू ती म्हणजे गोष्टीची पुस्तकं। आणि आपल्या शाळेतील आता दुसरीचा विद्यार्थी वरद याचा आज वाढदिवस आहे आणि याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे वडील सन्माननीय प्रीतम मुंजाळ यांनी शाळेसाठी आज 100 पुस्तके या ठिकाणी देऊ केली आहेत। त्यांचे या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांच्या वतीने आम्ही आभार मानतो। त्याचबरोबर आज आता 4थीची विद्यार्थिनी रेवा बाबाजी कोमणे हिचाही वाढदिवस आहे। याही विद्यार्थिनीचे पालक यांनी शाळेसाठी 200 रुपये दिले, त्यांचे या ठिकाणी व्यवस्थापन समितीच्या वतीने आम्ही आभार मानतो। आणि ह्या दोन्ही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समोर यायचे, वरद आणि रेवा हात जोडा। पाहुणे बोलवायचे, केक कापायचा आणि वाढदिवस साजरा करायचा। जनरली अशाच पद्धतीने सगळीकडे वाढदिवस साजरे होतात। परंतु प्रीतम भाऊंनी या ठिकाणी एक वेगळा आदर्श निर्माण केला की आपल्या मुलाचा वाढदिवस आपल्या घरापुरता न राहता तो वाढदिवस आपल्या गावाचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या आपल्या शाळेमध्ये साजरा केला जावा। ही संकल्पना त्यांनी मांडली, नवे ती सत्यात उतरवली। आज तब्बल आमच्या चिमुरड्यांसाठी 100 गोष्टीच्या पुस्तकांचं वाटप केलं आणि त्यांचा दूरदृष्टिकोन मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावा असं वाटतो की ही लहान मुलं आहेत, इयत्ता 1ली ते 4थीची मुलं आहेत, यांच्यासाठी गोष्टीचं पुस्तक कसं असावं ते त्यांनी फार बारकाईने निवडलं। मोठ्या अक्षरांचं पुस्तक त्यांनी दिलं। छोट्या अक्षरांचं पुस्तक वाचताना विद्यार्थ्यांना कंटाळा येतो, परंतु मोठ्या अक्षरांचं आणि बोल्ड अक्षरांचं पुस्तक त्यांनी या ठिकाणी दिलं। प्रीतम भाऊंचे मी शालेय व्यवस्थापन समिती असेल आणि शाळेच्या वतीनं
मनापूर्वक ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो। त्याचबरोबर आपल्या आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले विजू काका गोडके यांचंही ऋण व्यक्त करतो। त्याचबरोबर आपल्या शाळेसाठी ज्यांचं अनमोल सहकार्य असतं असे बेंडेगावचं एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तम निवेदक, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय गणेशजी चोरे सर, आपलंही मनापूर्वक धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो। त्याचबरोबर सर्व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य या ठिकाणी आहेत, उपाध्यक्ष, अध्यक्ष यांचंही धन्यवाद देतो, ऋण व्यक्त करतो। आणि ज्यांच्या समितीचे सदस्य आदरणीय राजूशेठ पिंगट यांनी सुद्धा आमच्या 250 विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय उच्च प्रतीचे ID कार्ड दिले की ते ID कार्ड घातल्यानंतर कॉन्व्हेंट शाळेचा विद्यार्थी आणि आमच्या शाळेचा विद्यार्थी याच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही। इतक्या उत्तम दर्जाचं राजू शेठ यांनी ID कार्ड दिलं, मी त्यांचंही या ठिकाणावरून ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो। आणि स्वातंत्र्यवीर युवा फाउंडेशननं जी पाढेपाठांतर स्पर्धा राबवली त्या स्पर्धेसाठी ज्यांनी ट्रॉफीचं सौजन्य दिलं असे आपले किशोरदादा अभंग यांचंही मी ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो।